नमस्कार, प्रकाश परब न्यूज चॅनल आणि मी सिद्धी जाधव आपल्यासमोर घेऊन येत आहेत आजचा नवीन एपिसोड। वर्षावास प्रारंभ सुरुवात झालेली आहे आणि आज आषाढी पौर्णिमा निमित्त पालघर जिल्हा भारतीय बौद्ध सभा यांच्या विद्यमाने वर्षावास मालिकांचं उद्घाटन आणि तसेच विद्यार्थी गुणगौरव झालेले आहेत। तर आपल्यासोबत त्यांचे पदाधिकारी आहेत। तर या पालघर जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय सन्माननीय किरण जाधव गुरुजी आहेत। तसेच आपल्यासोबत शिरसाट गुरुजी सुद्धा आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाचं महत्त्व काय होतं। गुरुजी, आपण आज या ठिकाणी जो कार्यक्रम केला आहे तो कशा पद्धतीने तुम्ही उपक्रम केलेला आणि वर्षावासाचं महत्त्व म्हणून काय आहे? आज वर्षावास आषाढ पौर्णिमेचं गौतम बुद्धांनी पहिलं प्रवचन मगधाय वनात दिलेलं तो आजचा दिवस आणि त्यामुळं संपूर्ण भारतीय बौद्ध महासभा संपूर्ण जगामध्ये आजचा दिवस हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करते। त्याच पद्धतीनं पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पास्तळ येथे रत्न बुद्ध विहार त्या ठिकाणी साजरा केला आणि ते अतिशय उत्कृष्ट असा त्याच तो साजरा करत असताना ते विद्यार्थ्यांचं गुणगौरव हा सुद्धा कार्यक्रम त्याला जोडून घेतला आणि अनेक विद्यार्थ्यांना गुणगौरव प्रसिद्धपत्र देऊन पालघर जिल्ह्याने एक चांगला उपक्रम या दिवशी सुरू केला। तर अशा पद्धतीनं हा वर्षावास प्रोग्राम आजचा यशस्वी पालघर जिल्ह्यानं यशस्वी केला। त्याबद्दल सर्वांचं पालघर जिल्ह्याच्या वतीनं आलेल्या सर्व उपस्थित केंद्रीय शिक्षक वर्गाचार्य संस्था समिती आणि गुणगौरव विद्यार्थी त्यांचे पालक या सर्वांचं जिल्ह्याच्या वतीनं मी शुभेच्छा देतो, मनोकामना व्यक्त करतो। मंगल हो सर्वांचं। जय भीम। धन्यवाद। या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला भेटलेली आहे। आपण किरण जाधव गुरुजींना विचारू की गुरुजी, आपण जो विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार केला तर किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता? कारण की 2 दिवस आपण पाहिलं की पाण्याचा तडाखा खूप चालू होता, तरी सुद्धा हा कार्यक्रम मला वाटतं यशस्वीरित्या झालेला आहे। तर त्याबद्दल तुम्ही काय तयारी केली होती? सर्वप्रथम पालघर जिल्ह्यातील आणि समस्त हा न्यूज पर्व चॅनलच्या माध्यमातून जे हा कार्यक्रम बघत आहेत त्या सर्वांना आजच्या ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपल्याला सुद्धा असं म्हटलं जातं की जिसके जीवन में गुरु नहीं उसका जीवन शुरू नहीं, आणि म्हणून गुरुंनी काय केलं पाहिजे तर आपल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला पाहिजे। हा उदात्त हेतू आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून करतो आहेत। पालघर जिल्ह्यामध्ये जे जे विद्यार्थी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करून अभ्यास करून यशाच्या उंच शिखरावर जातात अशा विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन म्हणून हा सोहळा आम्ही आयोजित केला जातो आणि त्या निमित्ताने प्रशस्तीपत्रक, एक विद्यार्थ्यांना सुविचारांचं पुस्तक, महापुरुषांची पुस्तकं आणि एक पुष्प अशा पद्धतीने ह्या पुरस्काराचा स्वरूप असतं आणि ते देण्याचं काम आम्ही गेली अनेक वर्षापासून करतो आहोत। यावर्षी सुद्धा अतिशय चांगला दिवस आज हा निवडलेला आहे, ज्याला आपण गुरुपौर्णिमा म्हणतोय। तर खऱ्या अर्थाने आज दुसरा एक कार्यक्रम या अनुषंगाने आम्ही ठेवला होता, तो म्हणजेच की वर्षावास प्रवचन मालिकेचं उद्घाटन। या आजच्या दिवसापासून म्हणजे आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत जवळजवळ 3 महिने या बुद्ध धम्माचे विचार प्रवचनाच्या मालिकेतून संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये प्रसार आणि प्रचार करण्याचं काम आजपासून करायला सुरुवात झालेली आहे। तो हा आजचा दिवस सोन्यासारख्या माणसांसाठी सोन्यासारखा आजचा दिवस होता आणि तिथून प्रेरणा घेऊन आम्ही जवळजवळ 3 महिने या बुद्ध धर्माचे विचार समाजातील तळागाळापर्यंत नेण्याचं काम करणार आहोत। कारण काय तर जगाला बुद्ध हवा आहे, युद्ध नको। कारण आज जगामध्ये युद्धाचं वातावरण आहे आणि म्हणून या जगाला तारणारा फक्त एकच विचार आहे, तो म्हणजे बुद्धांचा शांतीचा विचार आहे। तो विचार आम्ही समाजापर्यंत, या देशातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून करतोय आणि त्या अनुषंगाने आजचा हा प्रवचन मालिका उद्घाटन आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव असा दुहेरी कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झाला आहे। धन्यवाद। नक्कीच चांगला उपक्रम भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्हा यांच्या वतीने झालेला आहे।
तसेच आज जो वर्षावास सुरुवात झाली आहे, आता पुढील 3 महिने आपल्याला तथागत भगवान बुद्धांची जी सम्यकवाणी विचार आहेत ते आपल्याला प्रवचनाच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. नक्कीच हा या ठिकाणी आजचा कार्यक्रम नक्कीच हर्ष उल्हासामध्ये झाला. अत दीप भव स्वयं प्रकाशित व्हा असा बुद्धांचा संदेश घेऊन हा पुढील वाटचाल चालू केलेली आहे. तर सर्व या प्रकाशपुरा न्यूजच्या वतीने मी संपूर्ण टीमला मी धन्यवाद देतो. तसेच आपण या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम.